हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण, इयत्ता आहे 3री आणि पाठ आहे लिंग म्हणजे जेंडर. तर चला सुरू करूया. पुरुष स्त्री असा भेद त्यांच्या लिंगावरून केला जातो. मराठी भाषेमध्ये 3 लिंग आहेत. 1 स्त्रीलिंग, 2 पुल्लिंग आणि 3 नपुसकलिंग. स्त्रीलिंग म्हणजे प्राणीवाचक नामातील स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगी, आपण कसं म्हणतो? ती मुलगी. पुल्लिंग, प्राणीवाचक नामातील पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, तो मुलगा. तिसरं आहे नपुसकलिंग, निर्जीव वस्तुवाचक शब्दावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही अशा शब्दांना नपुसकलिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ पुस्तक, आपण कसं म्हणतो? ते पुस्तक. आता जरा शब्द वाचूया. स्त्रीलिंग आई, बहीण, आजी, मैत्रीण. पुल्लिंग वडील, भाऊ, आजोबा, मित्र. नपुसकलिंग शहर, गाव, दार आणि कुलूप. आता जरा प्रश्नोत्तरांकडे वळूया. पुढे दिलेल्या शब्दांचे लिंग ओळखा. गाय स्त्रीलिंग, वाघीण स्त्रीलिंग, काका पुल्लिंग, बटन नपुसकलिंग, सिंह पुल्लिंग, मामी स्त्रीलिंग, मावशी स्त्रीलिंग, ताट नपुसकलिंग, सकाळ स्त्रीलिंग आणि भाऊ पुल्लिंग. पुढचा प्रश्न आहे लिंग बदला. काका काकी, मामी मामा, बैल गाय, कुत्री कुत्रा, हत्ती हत्तीन, नाग नागिन, पक्षी पक्षीन, पिता माता, आजोबा आजी, बहीण भाऊ. पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 लिंगाच्या प्रकारांवर जिओ काढा. लिंगाचे प्रकार आहेत 3, त्यामुळे आपण खालील प्रकारे जिओ काढूया. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. पुढचा प्रश्न आहे स्त्रीलिंग म्हणजे काय? उत्तर आहे नामाच्या रूपावरून जर स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न पुल्लिंग म्हणजे काय? उत्तर आहे नामाच्या रूपावरून जर पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न नपुसकलिंग म्हणजे काय? उत्तर आहे नामाच्या रूपावरून जर पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नसेल तर त्याला नपुसकलिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे लिंग बदला. गाय बैल, मालक मालकीन, आई वडील, राजा राणी, मित्र मैत्रीण, कोंबडा कोंबडी, शिक्षिका शिक्षक, पोपट पोपटीन, स्त्री पुरुष, आजी आजोबा. आता पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दांवरून स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग वेगवेगळे करा. शब्द आहेत घोडा, चिमणी, घर, आई, बाबा, मैत्रीण, पुस्तक, शिक्षक आणि झाड. तर मुलांनो, स्त्रीलिंग, पुल्लिंग वगैरे ओळखायची एकदम सोपी पद्धत आहे. त्या शब्दापुढे आपण तो, ती, ते हे प्रत्यय लावून चेक करू शकतो. त्यामुळे तुम्ही सहजपणे ओळखू शकता. उदाहरणार्थ ती चिमणी, तो घोडा, ते घर.
त्यामुळे आता पाहूया स्त्रीलिंग कुठले कुठले शब्द आहेत. चिमणी, आई, मैत्रीण ह्यांच्या पुढे ती प्रत्यय लागेल. पुल्लिंग शब्द आहेत घोडा आणि बाबा ह्यांच्या पुढे तो प्रत्यय लागतो. आणि नपुसक लिंग आहेत घर, पुस्तक, शिक्षक आणि झाड ह्यांच्या पुढे ते प्रत्यय लागते. प्रत्यय म्हणजे प्रेफिक्स. पुढचा प्रश्न आहे चूक किंवा बरोबर ते लिहा. पहिलं वाक्य पुरुष जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग म्हणतात. आता सांगा मुलांनो हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? उत्तर आहे चूक. बरोबर वाक्य आहे पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. दुसरं वाक्य रक्षाबंधन म्हणजे मामा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक. तर सांगा मुलांनो हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? उत्तर आहे चूक. बरोबर वाक्य होईल रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक. तिसरं वाक्य कोळी बांधव रक्षाबंधन या दिवशी झाडाची पूजा करतात. हे वाक्य बरोबर आहे? उत्तर आहे चूक. बरोबर वाक्य होईल कोळी बांधव रक्षाबंधन या दिवशी समुद्राची पूजा करतात. पुढचं वाक्य शहर, गाव, दार हे नपुसक लिंगाची उदाहरणे आहेत. तर सांगा हे बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण कसं चेक करतो? ते शहर, ते गाव, ते दार म्हणजे हे नपुसक लिंगाची उदाहरणे आहेत. तर उत्तर आहे बरोबर. पाचवं वाक्य प्रतीक या शब्दाचा समानार्थी शब्द संकेत आहे. तर सांगा प्रतीक या शब्दाचा समानार्थी शब्द संकेत आहे का? तर हो, उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं वाक्य आहे गाय गवत खाते. आता गायचं लिंग बदलून काय होईल? बैल. मग वाक्य कसं तयार होईल? बैल गवत खातो. दुसरं वाक्य आजीने गोष्ट सांगितली. आता आजीने ऐवजी होईल आजोबांनी आणि वाक्य होईल आजोबांनी गोष्ट सांगितली. पुढचं वाक्य शिक्षक पाठ शिकवतात. हे कसं चेंज होईल सांगा? लिंग कसं बदलणार आपण? शिक्षकचं होईल शिक्षिका आणि वाक्य होईल शिक्षिका पाठ शिकवते. पुढचं वाक्य मामा घरी आला. आता लिंग बदलून होईल मामी आणि वाक्य होईल मामी घरी आली. पुढचं वाक्य आहे नाग वारुळात राहतो. इथे नागाचं लिंग बदलून होईल नागिन आणि वाक्य होईल नागिन वारुळात राहते. समजलं? तर मुलांनो अशा प्रकारे आपण संपवलेला आहे पाठ लिंग म्हणजे जेंडर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडिंग. Please like, share and subscribe. Bye bye.